महिलांनाच लाडक्या बहिणींचा हा हप्ता मिळणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आणि एकनाथ शिंदेंनी महिलांना आश्वासन दिलेले केवायसी करणाऱ्या महिलांना लाभ मिळणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय। तर अमरावतीमध्ये मोठं आक्रमक झालेल्या त्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करून सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मिळत नाहीये, त्यामुळे संतप्त झालेल्या महिला आपण पाहिल्या होत्या। मात्र पात्र महिलांनाच लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे। चे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना अस्वस्थ केलेलं आहे की आपल्याला बिलकुल चिंता करण्याचं काही कारण नाही। परंतु आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळामध्ये त्याचे पूर्वी जे निकष केलेले होते त्या निकषांच्या बाहेर जाऊन, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स पेअर नको, काही नोकरदार वर्ग, तर त्यांनी पण लाभ घेतलेला आपल्याच वाहिन्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणून पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे। आणि म्हणून यासाठीची जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित करणं, मला वाटतं की बऱ्यापैकी भगिनींचं तर ई-केवायसी संपन्न झालेलं आहे। आमची मागणी याचीच आहे की आमची जे ई-केवायसी सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे। आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं। हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे केवायसीचं, बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे, मग त्यांना कसं माहीत पडणार की ई-केवायसी करायची आहे। तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणतात तेच चुकलेत ना। त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना। रात्री 3 वाजता थोडी केवायसी करणार आहे कोणी, दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे, तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे। सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे। ई-केवायसी चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही ना, आम्ही तर शेतू मधून केली ना। तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचीच होणार आहे ना। प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला? मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली? कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत। तुम्हाला काहीतरी बंद करायचे होते म्हणून तुम्हाला आम्हाला पात्रतेत ठेवायचंच नव्हतं म्हणून ते केवायसीचं नाटक करण्यात आलेलं आहे। पण आजही ज्यांना गरज आहे त्यांना नाही भेटत आहे। माझं काही चुकलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते, पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ई-केवायसी न करताही हे सुरू झालं पाहिजे। सगळ्या महिलांना तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाईन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे। तुम्ही बाकीचं सगळं कसं चेक करू शकता आधार कार्डवर, मग आमचं का नाही चेक केलं? गव्हर्नमेंट सर्वंट वाल्यांना कसं हटवलं तुम्ही? हटवलं ना। मग ज्यांच्या इथं खरंच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, ज्यांच्या इथं शेती नाही आहे, ज्यांच्या इथं काहीच नाही आहे, तर मग त्या लोकांना का तुम्ही हटवलं? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर